काय डबल तेच साहेब आणि कलेक्टर साहेब ॲडिशनल कलेक्टर साहेब त्यांनी बोलावलं होतं. त्यांनी सांगितलं का मॅनेजमेंटचं स्पष्ट मत आहे का तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू नाही शकत. जशा पगाराबाबत ते आम्ही मार्फत करू बा, आणि 6 लोकांचं निलंबन आम्ही कधीच वापस घेत नाही. आणि जर समजा कंपनी चालू केली त्याच्यानंतर विचार करू. आणि ते पगाराचं तर ते बिलकुल बोललेच नाही. एक दिवसाच्या बदले 8 दिवसावर ते ठाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं का आता तुम्ही एवढा मोठा रोजगार आहे बा, हे आहे, तुम्ही बंद करचान का, हे करचान का. त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा, आम्हाला सिंघानिया साहेबाचं लेटर द्या. म्हणजे जर ते म्हणजे सिंघानिया साहेब लेटर देईन तर म्हणजे बंदचाच विषय आहे बा. म्हटलं आता आम्ही एवढं मग बोलावलं कशाल, पालकमंत्री आहे नाही म्हणे पालकमंत्री तेच सांगणार होते तुम्हाला, आम्ही ते तुम्हाला सांगत आहोत. तरी तुम्ही मिटिंग हे करायची असेल तुम्ही मिटिंग करू शकता. आता म्हटलं मग आम्हाला पोरांना सांगा लागेल हे जे काही आहे, जे काही प्रकरण आहे, जे तुम्ही जे बोलले ते आम्ही तुम्हाला ते पोरांना सांगू. आम्ही स्पष्ट बोललो आतमध्ये की आम्ही आमच्या 3 मागण्यावर आताही ठाम आहोत. आणि पहिले तर मी SP साहेबांना विचारला, पालकमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं आहे ते इथं येणार आहे का, तर ते म्हणे येणार आहे म्हणे आणि बैठकी होणार आहे म्हणे. मग जर बैठक होणार असेल तर मग आम्हाला दोघांना तुम्ही कशाला बोलावलं. तर म्हणे ॲज अ म्हणजे मी तुमचा भाऊ आहे म्हणे, तुम्हाला फक्त कन्व्हिन्स करायसाठी मी बोलावलं म्हणे. मी म्हटलं कन्व्हिन्स व्हायचा विषय नाही. आणि मी उलट त्यांना रिक्वेस्ट केली, सर म्हटलं आम्हाला कन्व्हिन्स करण्यापेक्षा तुम्ही मॅनेजमेंटला का बरं कन्व्हिन्स नाही करत. बरोबर, ते जे इगो पकडून आहे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करा म्हटलं. आम्हाला कन्व्हिन्स करायची गरज नाही म्हटलं. आमची काल प्रेस कॉन्फरन्स झाली, मी माझा व्हिडिओ दाखवतो म्हटलं तुम्हाला, मी काय तिथं बोललो तुम्ही ऐका म्हटलं. तुम्ही जे सांगत आहे ना हे इंडस्ट्री आहे, एवढे लोक डिपेंड आहे, हे सर्व मी स्वतः मांडलं म्हटलं तिथं पत्रकारासमोर. तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हटलं. उद्योग बंद करायचा आमचा कधीच विचार नाही म्हटलं, चालू करू म्हटलं. पण फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ते 3 मुद्दे लेखी स्वरूपात द्या, आम्ही आजच्या सेकंड शिफ्टमध्ये जाऊन मशीन चालू करतो. हे कालपासून एवढंच म्हणणं चालू आहे म्हटलं. परत तेच बोलून काय मतलब आहे का. नाही म्हणे मॅनेजमेंट एकदम अडून आहे म्हणे, आम्ही काहीच मान्य नाही करणार आणि त्या 6 लोकांना घेणार नाही आम्ही, तो समोरचा विषय आहे असं त्याचा. म्हणजे SP साहेब आता सरळ असं म्हणा की ते त्यांच्याकडनं बोलून राहील. आम्ही सरळ बोललो कि सर जैसा आपने हमको रिक्वेस्ट किया ना, बोला आप मैनेजमेंट को जाके रिक्वेस्ट करो. अगर आपको लग रहा है कि प्लांट चालू होना चाहिए आप जाके मैनेजमेंट से भी रिक्वेस्ट करो, उनसे भी बात करो. बोला ये हमसे बात करके कोई मतलब नहीं. बोला हम तो पॉजिटिव है पहले दिन से. अगर ये विषय पहले दिन अगर क्लियर हुआ रहता तो पहले दिन ही प्लांट चालू हो गया रहता. सर बोला ईगो का विषय मैनेजमेंट का है, बोला ईगो का विषय हमारा नहीं है. बोला हम आज भी चालू करने के लिए तैयार है, लेकिन लिखित में दो ना हमको, लिखित में दे दो, हम आज के आज चालू करते. बोला ये बोल के हम लोग वहाँ से उठ के बाहर आ गए. आम्ही त्यांना हे सांगितलं हे जे 6 लोक त्यांनी निलंबित केले हे पूर्ण हेतुपुरस्पर केले आणि चेहरे पाहून केले. जसे युनियनचे जे मॅनेजमेंटला त्रास देत होते तेच लोक हे केले त्यांना. बरोबर. देशमुखला पाठवा, देशमुख पण होता आतमध्ये, आपला सचिन देशमुखला समोर आणा, तोही होता आतमध्ये. त्याच्या समोर बोलणं झालेलं आहे. सचिन देशमुख पण होता आमच्या सोबत, 3 जण होतो आम्ही आता.